स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर असा एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. अनुभव अतिशय सुंदर आहे, कारण की संतान प्राप्ती ही एका बाईच्या आयुष्यातली खूप मोठी समस्या आहे आणि आजकालच्या ह्या लाईफस्टाईलमुळे तर ती खूप होत चाललेली आहे. आणि हा विषय एवढा रेअर झाला की पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड ह्या अशा गोष्टींमुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. तर हा अनुभव आहे निकिता ताईंचा. त्यांचं आडनाव मला आठवत नाहीये, पण यवतमाळच्या ताई आहेत, त्यांचा हा अनुभव आहे. कालच त्या ताईंनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर अनुभव असा आहे की ताईंच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाली होती आणि ताईला संतान प्राप्ती होत नव्हती. आणि ट्रीटमेंट वगैरे ही चालू होती, पण संतान प्राप्ती होत नव्हती. आणि ते दुःख तर वेगळं होतच की मला संतान प्राप्ती होत नाही, हे हे दुःख त्यांच्या मनामध्ये नेहमीच होतं. त्या नेहमीच त्यांच्या जीवाला खात राहायच्या की मला बाळ होत नाही. पण त्याहून जास्त दुःख होतं की त्यांना बाळ न झाल्यामुळे त्यांना सासरी भरपूर त्रास होता. सासरी त्यांचा छळ केला जायचा की ही वांझोटी आहे, हिला बाळ नाही, माझ्या लेकाचा संसार तू पुढे नेऊ शकत नाही, आमचा वंश तू वाढवू शकत नाही. सासरी प्रचंड त्यांना त्रास होता. त्या 5 वर्षामध्ये ताईंनी काय काय नाही सहन केलं. 5 वर्ष भरपूर मानसिक त्रास सहन केला. आणि मेन म्हणजे जेव्हा त्यांना स्वामी सेवेबद्दल कळालं, तर तेव्हा त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, सेवा हे काहीच अलाउड नव्हतं. त्यांच्या सासूबाई त्यांना काहीच करू देत नव्हत्या. साधं स्वामींचं त्या जर स्वयंपाक करत असेल आणि त्यांच्या तोंडून त्यांनी जर श्री स्वामी समर्थ हे नाव जरी ऐकलं, तरी त्यांची सासूबाई त्यांना भांडायची, बोलायची की कोणता बाबा बुवा माझ्या घरात आणते, आमच्यावर काहीतरी काळी जादू करते. असा तो सर्व त्या ताईंना त्रास होता. असा प्रचंड त्यांनी तो मानसिक त्रास सहन केला. आणि आता त्या तुम्ही म्हणाल की त्या ताईंना तर स्वामी घरात आणू देत नव्हते, त्या सेवा करू देत नव्हते. मग त्यांनी सेवा कशी केली? त्यांना संतान प्राप्ती कशी झाली? तर झालं असं होतं की ताईंकडे छोटासा फोटो होता आणि तो ताई नेहमी त्यांच्या जवळ त्यांच्या पॉकेटमध्येच ठेवायच्या. आणि जेव्हा त्यांना कुठलं व्रतवैकल्य जमलं ना, पारायण जमलं, पण ताई फक्त नामस्मरण करायच्या आणि तारक मंत्र म्हणायच्या. त्याही ते नामस्मरण त्या मनातल्या मनात करायच्या. म्हणजे श्री स्वामी समर्थ असं ओठांवरती नाव येऊनही देत नव्हत्या. का? की सासूबाईने जर ऐकलं तर घरामध्ये परत भांडणं होतील, घरात त्यांच्यावरती आरोप लावले जातील की तू आमच्या घरावरती काळा जादू करते, कोणत्या बाबा बुवांना आमच्या घरामध्ये आणून बसवते, असं सगळ्या त्या ताईंवर आरोप करायचे. तर त्या ताई काय करायच्या, मनातल्या मनात फक्त नामस्मरण करायच्या. आणि त्यांचं नामस्मरण एवढं वाढलं तर रात्रंदिवस फक्त नामस्मरण करत होत्या. आणि त्या नामस्मरणामुळे आज त्या ताईंना लग्नाच्या 5 वर्षानंतर संतान प्राप्ती झालेली आहे. त्या ताईंना मुलगा झाला आज. आणि मुलगा झाल्यानंतर सासरचा जो छळ आहे तोही संपलेला आहे. सासूबाईंनाही स्वामींनी सद्बुद्धी दिली आणि आज मोठ्या थाटामाटामध्ये त्यांच्या घरात, देवघरामध्ये स्वामींची मोठी मूर्ती आहे. सगळं जे सासरकडलं कुटुंब आहे ते स्वामींना मानत आहे. आणि एक प्रायश्चित्त म्हणून ते अक्कलकोटला जाऊन नागघासणी करून आलेत. त्यांचं जो सासरचं कुटुंब आहे ते लोक, की का? कारण की त्यांनी सुनबाईला खूप त्रास दिला, स्वामी सेवा करू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रचंड जो मानसिक त्रास आहे तो सहन करून आज ताई इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर लग्नाच्या 5 वर्षानंतर त्या ताईंना फक्त नामस्मरणाने संतान प्राप्ती झाली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.